राष्ट्रपिता महात्मा गांधींचं आणि पुण्याचं एक अनोखं नातं राहिलंय। गांधीजींच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी घटना पुण्यात घडल्यात। या घटनांनी देशाच्या इतिहासाला वेगळं वळण दिलं। साबरमती आश्रमापाठोपाठ महात्मा गांधींनी त्यांच्या आयुष्यातला मोठा काळ व्यतीत केला तो वर्ध्यात। मात्र पुण्यातल्या त्यांच्याशी संबंधित घटनांना ऐतिहासिक महत्त्व आहे। आगा खान पॅलेस, गोखले इन्स्टिट्यूट, कर्वे इन्स्टिट्यूट, ससून हॉस्पिटल, येरवडा कारागृह, विश्रामबाग वाडा, भांडारकर इन्स्टिट्यूट या संस्थांशी गांधीजींचा अतिशय जवळचा संबंध आला। या सगळ्याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया। या पुण्यात महात्मा गांधींना नामदार गोपाळकृष्ण गोखलेंच्या रूपाने त्यांचे राजकीय गुरु लाभले। दोघांमध्ये सुरुवातीपासूनच पत्रव्यवहार चालायचा आणि गोखलेंच्या सूचनेवरूनच महात्मा गांधी 1915 ला दक्षिण आफ्रिकेतील त्यांचं वास्तव्य संपून कायमस्वरूपी भारतात परतले आणि मुंबई बंदरात उतरल्यानंतर गोखलेंना भेटण्यासाठी इथं पुण्यात आले। गोखलेंनी स्थापन केलेल्या या सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीमध्ये ते आले। स्वातंत्र्यानंतरचा भारत कसा असायला हवा याबाबत सविस्तर चर्चा चालायची। त्यासाठी महात्मा गांधींनी आधी भारत समजावून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी भारत भ्रमण करायला हवं हे नामदार गोखलेंनी गांधीजींना पटवून दिलं आणि त्यानंतर महात्मा गांधी कस्तुरबांसह भारत भ्रमंतीसाठी निघाले। एका अर्थाने आजच्या भारताची पायाभरणी महात्मा गांधी आणि नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या या गोखले इन्स्टिट्यूट मधील चर्चांमधून होत होती। एकोणीसशे 15 साली महात्मा गांधी जेव्हा नामदार गोखलेंना भेटण्यासाठी पुण्यात आले तेव्हा या महर्षी कर्वेंना भेटण्याची देखील त्यांना इच्छा झाली आणि महात्मा गांधी या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था जी आज SNDT म्हणून ओळखली जाते या संस्थेमध्ये आले। इथलं महर्षी कर्वेंचं काम पाहून प्रभावित झाले आणि महर्षी कर्वेंच्या कामाचा त्यांच्या कर्तृत्वाचा परिणाम महात्मा गांधींच्या विचारांवरती त्यांच्या स्त्रियांबद्दलच्या दृष्टिकोनावरती झाला आणि नकळतपणे भारताने पुढे स्त्रियांबाबतचं जे धोरण अवलंबलं त्यावरती देखील आपल्याला पाहायला मिळाला। महात्मा गांधींच्या प्रत्येक कृतीला मग ती समाजकारणातील असो किंवा राजकारणातील नैतिक अधिष्ठान होतं जे त्यांनी प्राचीन हिंदू संस्कृतीतून प्राप्त केलं होतं। त्यासाठी जगभरातील विद्वानांच्या ते वेळोवेळी संपर्कात असायचे आणि पुण्यातील या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचा देखील यामध्ये समावेश होता। कारण महात्मा गांधी 1945 साली जेव्हा इथं आले तेव्हा प्रत्येकाला आपलं स्वतःचं नाव आणि स्वतःची ओळख या ठिकाणी द्यायची होती। मग कोणी वकील असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी आणखी काही असेल, तर महात्मा गांधींनी स्वतःचा उल्लेख खेडूत असा इथे केलेला आहे। खेडूत म्हणजे गुजरातीमध्ये शेतकरी। तर महात्मा गांधी राजकीय नेते होते, सामाजिक चळवळींमध्ये अग्रेसर असलेले समाजधुरीण होते, मात्र स्वतःला ते शेतकरी मानत होते। आपल्यासोबत या भांडारकर संस्थेचे क्युरेटर आणि रजिस्ट्रार डॉक्टर श्रीनंद बापट सर आहेत। सर, या सगळ्या संबंधांबद्दल आपण बोलतो आहोत, तर इथे महात्मा गांधींना नक्की काय अपेक्षित होतं जो इथला ग्रंथ त्यावेळी तयार होत होता सांगतो। महात्मा गांधींचा आणि संस्थेचा जो संबंध आपल्याला दिसतो तो 1944 ते 45 या काळामध्ये दिसतो। आणि प्रथमतः त्यांचं एक पत्र 1944 साली त्यांनी पाचगणीहून दिलेलं हे आपल्याला मिळालेलं होतं। त्यात त्यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या होत्या आणि एकूण सगळी प्रगती चांगली व्हावी अशा प्रकारची एक भावना ही त्यांनी राणा दांडेकर यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली होती। 1922 ला महात्मा गांधींनी असहकारितेची चळवळ सुरू केली। ब्रिटिशांनी त्यांना अटक केली आणि पुण्यातल्या येरवडा कारागृहामध्ये त्यांची रवानगी करण्यात आली। मात्र या दरम्यान महात्मा गांधींना अपेंडिक्सचा त्रास सुरू झाला। आज अपेंडिक्सचं ऑपरेशन ही काही विशेष बाब राहिलेली नाही, अगदी सहजपणे हे ऑपरेशन होतं। मात्र त्यावेळी महात्मा गांधींना हे ऑपरेशन करण्यासाठी
पुण्यातील या ससून रुग्णालयाशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि इथल्या ऑपरेशन दरम्यान महात्मा गांधींची परिस्थिती नाजूक बनली होती। मात्र या ससून रुग्णालयातील हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्त केली आणि हे ऑपरेशन यशस्वी ठरलं। आज ज्या ठिकाणी ऑपरेशन झालं तो भाग संग्रहित करून ठेवण्यात आलाय। महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही दलितांच्या उद्धाराची प्रामाणिक इच्छा बाळगून होते। दोघांचीही तळमळ सारखीच होती, मात्र मार्ग भिन्न होते। त्यातून मतभेद वाढत गेले। ब्रिटिशांनी गांधीजींना अटक केली। या एरोडा कारागृहामध्ये त्यांना बंदिस्त करण्यात आलं आणि इथं महात्मा गांधींनी या स्वतंत्र मतदारसंघाच्या निर्णयाच्या विरोधात प्राणांतिक उपोषण सुरू केलं। महात्मा गांधींची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली। त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी चर्चेसाठी पुढे यावं यासाठी काँग्रेसचे नेते त्यांना आग्रह करू लागले। अखेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चर्चेला तयार झाले। या एरोडा कारागृहामध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये चर्चेअंती 24 सप्टेंबर 1932ला पुणे करार अस्तित्वात आला। एका अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही तडजोड स्वीकारून महात्मा गांधींचे प्राण वाचवले होते। महात्मा गांधींना मारण्याचा पहिला प्रयत्न 25 जून 1934ला झाला, तो देखील या पुण्यातच। महात्मा गांधींनी अस्पृश्यता निवारणासाठी चालवलेल्या कामाची दखल घेऊन त्यावेळच्या पुणे महापालिकेने त्यांचं व्याख्यान आयोजित केलं। त्यांचा सत्कार करण्याचं देखील ठरलं। त्यावेळी पुणे महापालिकेचं कामकाज या विश्रामबाग वाड्यातून चालायचं। त्यावेळची पुणे महापालिकेची इमारत म्हणून याच विश्रामबाग वाड्याला ओळखलं जायचं। कार्यक्रमासाठी महात्मा गांधी, कस्तुरबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह 2 मोटारींमधून यायला निघाले। कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली। महात्मा गांधी पाठीमागच्या मोटारीमध्ये होते, मात्र आधी जी मोटार या विश्रामबाग वाड्याच्या समोर पोहोचली त्या मोटारीवरती बॉम्बफेक करण्यात आली, ज्यामध्ये त्यावेळच्या पुणे महापालिकेचे चीफ ऑफिसर आणि 7 लोक गंभीररित्या जखमी झाले। महात्मा गांधी सुदैवाने त्यातून वाचले। 1934 सालीच महात्मा गांधींना मारण्याचा प्रयत्न का होत होता? हा विश्रामबाग वाडा आणि या विश्रामबाग वाड्याच्या भिंती आज देखील हा प्रश्न विचारतायत। 'इंग्रजांनी महात्मा गांधींना कस्तुरबांसह त्यांच्या सहकाऱ्यांसह अटक केली आणि एरोडा कारागृहामध्ये त्यांची रवानगी करण्यात आली। मात्र या कालावधीत कस्तुरबांची प्रकृती सातत्याने खालावत होती आणि म्हणून एरोडा कारागृहापासून जवळ असलेल्या या आगा खान पॅलेसमध्ये महात्मा गांधींना आणि कस्तुरबांना नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय झाला। मात्र इथं देखील कस्तुरबांची प्रकृती सातत्याने खालावत गेली आणि अखेर 22 फेब्रुवारी 1944ला कस्तुरबांचं या आगा खान पॅलेसमध्ये निधन झालं। महात्मा गांधींच्या आयुष्यातील एक अतिशय हळवा प्रसंग या आगा खान पॅलेसशी आणि पर्यायाने पुण्याशी अशा प्रकारे कायमचा जोडला गेलाय। 20 जानेवारी 1948ला महात्मा गांधी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये असताना त्यांना मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला। हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले। त्यानंतर निकराचा प्रयत्न करायचं ठरवून नथुराम गोडसे, नारायण आपटे आणि विष्णू करकरे हे पुण्याहून बंदूक आणि काडतुसं घेऊन याच पुणे रेल्वे स्टेशनवरून रेल्वेने दिल्लीला जायला निघाले। 29 जानेवारीला ते दिल्लीमध्ये पोहोचले आणि 30 जानेवारी 1948ला त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली। मात्र या हत्येनंतर मारेकऱ्यांचा उद्देश साध्य झाला का? महात्मा गांधींचा हा पुतळा या पुणे रेल्वे स्टेशनच्या समोर आज दिमाखात उभा आहे आणि असाच दिमाखात जगातील सर्व प्रमुख शहरांमध्ये महात्मा गांधींचा पुतळा उभा आहे। मात्र ज्यांनी त्यांची हत्या केली ते नथुराम गोडसे, नारायण आपटे आणि विष्णू करकरे यांचा साधा उल्लेख देखील पुण्यामध्ये आढळत नाही।
कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.